यांच्याकडनं ते मिळालेलं आहे, तर त्यांचंही आम्ही मनापासून आभार व्यक्त करत आहोत। या सगळ्याच मान्यवरांचं सगळ्यांचं आम्ही मनापासून आभारी आहोत, कारण आपण केलेलं सहकार्य आणि त्या सहकार्यामुळे हे सगळ्यात मोठी या विभागाची ज्या स्पर्धेनं तुम्हा सगळ्यांचा अभिमान वाढवतायत, जे स्पर्धा या स्पर्धा पाहिल्यानंतर तुम्हा सगळ्यांना तो हेवा वाटतोय, अभिमान वाटतोय, अशी ही स्पर्धा आपण पाहत आहोत। तर दानशूर नेते मंडळी असेल, पूर्णपणे सामाजिक कार्यकर्ते असतील, उद्योजक असतील, तर सगळ्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करत आहोत आणि वळता होता त्या मॅचकडे, जिथे सामन्याला केली जाईल थोड्याच वेळात तिथे सुरुवात। आजच्या दिवसाचा पहिलाच मॅच फक्त 2 मिनिटं बनस। केटी गिरनारे या संघाकडनं आपण पाहत आहोत ॲज अ ओपनिंग पेयर राहुल आणि नितीन ही जोडी पाहायला भेटते। स्ट्रायकर एंडला राहुल, नॉन स्ट्राइक एंडला नितीन। चला देऊयात पंचांना ग्रीन सिग्नल। शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट, बोथ टीम ऑल द बेस्ट। विजयाच्या दृष्टिकोनातून खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला आहेत। आणि आता पहिला चेंडू, पहिलाच बॉल वरती दे धक्का, इरादा पक्का आणि पहिल्या चेंडूवरती ठोकला हा छक्का, सिक्सर। कृष्णा सातपुते टेन कित्येक त्यांच्या इनिंग पहिल्या चेंडूवरती ते षटकारांना त्यांनी सुरुवात केली आहे आणि तशी ही इनिंग आपल्याला पाहायला भेटली आहे। पहिल्या चेंडूवरती षटकार आणि मग त्यानंतर याही बॉलवरती बॉलला वळण दिलंय। बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू ट्रॅव्हल झालाय, तोपर्यंत सिंगल मिळून जाईल आणि आता धावा 7 झाल्यात। यापेक्षा चांगलाचा स्टार्ट नसावात बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी, कारण पहिल्या चेंडूवरती तो षटकार आणि दुसऱ्या बॉलवरती ती सिंगल। सेन्सिबल क्रिकेट ही महत्वाचं आहे आणि सध्या तरी आपण पाहत आहोत राहुलनं षटकार मारला आणि राहुलनं अजून एक सिंगलही काढली आहे। सुरुवात चांगली होते मैदानाच्या आतमध्ये। KT11 गिरणारे संघाकडनं, विपक्षामध्ये भीमटोला हा संघ आपण पाहत आहोत, बेलगाव डगा। वेट केलं होतं, क्रॉस बॅटेडनं मारलाय, लॉंग लेगला टार्गेट केलंय, पूर्णपणे आपण पाहत आहोत वेट अँड वॉच आणि मग त्यानंतरचा हा फटका लाजबाब राहिलाय। चेंडू सीमा पार, चौकार। मग ते आमंत्रण जे दिले ते स्वीकारले आणि सध्या तरी आता बॅटिंग खूप चांगली होते। जिथे 3 बॉलला तब्बल 11 धावा कुठल्या गेल्यात। पहिलं षटक चिक्कू आपल्याला बॉलिंग मार्क वरती पाहायला भेटतो आणि सध्या तरी तो महागडा होत चाललाय। आता हा चांगला बॉल पूर्णपणे जड मध्ये करण्याचा तो प्रयत्न होता, सफळ झाले होते। थोडेसे ऑफ सिक्सच्या थोडेस समोर आले होते आणि त्यानंतर तो स्ट्रोक ऑन साइडला कन्वर्ट करायचा होता। खाली क्षेत्र आहे मिड विकेट, कारण बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर आहे आणि त्यानंतर आपण पाहत आहोत थोडासा काऊ कॉर्नर मध्ये एक फिल्डर सेट केला गेला। उर्वरित 30 यार्ड सर्कल घेरलंय, जिथे क्षेत्ररक्षक भरपूर सारे आहेत, कारण मॅन्डेटरी पॉवर प्ले पहिलं षटक चालू आहे। ओपन पिच होता, हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, MS धोनी स्टाईलची आठवण करून द्यायची होती या फटक्यामध्ये, परंतु तितकंही ते टायमिंग जुळालं नव्हतं आणि तिथे राहुलच्या खात्यामध्ये अजून एक सिंगल मिळून जाईल। सिंगलच्या मदतीने धावफलक आता जाऊन पोहोचले 13 धावा, 13 ऑन बोर्ड। 3 सिंगल, एक चौकार, एक षटकार। परंतु कालचाच दिवस आम्ही कदापि विसरणार नाहीत या स्पर्धेच्या अंतर्गत। याच मैदानावरती 90 धावा होताना आम्ही काल पाहिल्यात। हुक करायचं होतं, यावेळेस आपण पाहत आहोत बॉल मागे चालला पुन्हा एकदा
फाईन लेगचा फिल्डर सध्या तरी धावतोय बॉल अडवण्यासाठी. 2चा कॉल आहे आणि त्या 2 धाबा मिळून जातील. डिसिजन पाहावं लागेल आणि सध्या तरी पण ते 2च धाबा कळवत आहेत. म्हणजे हा या बॉल वरती त्या 2 धाबा मिळून जात आहेत. 2च्या मदतीने 15 झाल्यात. ओव्हर समाप्त झाली आहे. पहिल्या षटकाचा तो वाजवी खेळ झाला. विकेट कोणतीही न देता KT11 गिरणारे संघानं बॅटिंग केली आहे. 15 धावा कलेक्ट केल्यात पहिल्याच ओव्हर मध्ये. ओव्हरला तो विकेटचा कॉलम सध्या तरी मग खाली राहिला आणि तो फायदा आहे बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. खूपच चांगलं कार्य करतायत आमच्या ग्रामीण टेनिस cricket.in ची पूर्णपणे टीम. बसल्या प्रेक्षकांना क्रिकेटचा मनमुराद आनंद घेता येतोय. ऑफिस मध्ये असतील, शॉप वरती असतील, आपला बिझनेस मध्ये असतील, सगळीकडे कुठेही तुम्ही ऑल इंडिया मध्ये कुठेही जाऊन तुम्ही हा सामना पाहू शकतायत. आणि त्यासाठी तुम्हाला ग्रामीण टेनिस क्रिकेट या चॅनल वरती जावं लागेल. आणि नक्कीच जर तिथे आम्हाला जॉईन झाला असाल तर मग मात्र या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण याच विभागामध्ये भरपूर साऱ्या टुर्नामेंट त्यांच्याकडनं होत राहिल्या. त्यांनी यावेळेस पेर पे गेंद मतलब शेर पे गेंद आणि ती सैर करण्यासाठी बॉलला पाठवलंय प्रेक्षक स्टँड मध्ये. यस इट इज मॅक्सिमम 6 धावा. भव्य स्वागत, स्वॅग से करेंगे सबका स्वागत सांगणारा हा स्ट्रोक होता. कारण पहिल्याही ओव्हरच्या पहिल्या चेंडूवरती षटकार होता आणि आता धनंजयच्या वरती पहिल्या चेंडूवरती तो षटकार आलाय. ते संगीतही आपण खूप चांगलं ऐकलं. खालिंग एक्सप्रेस अर्थातच विवेक शेलार सध्याच्या घडीला चर्चेमध्ये खेळाडू आहे आणि आपण पाहिलंय तो तेच तरार गोलंदाज आहे ज्याचा ISPL मध्ये तो एक मोठा विक्रम राहिला होता. 145 किलोमीटर पर ओव्हरच्या स्पीडनं त्याने तो बॉल हाताळला होता. आणि आता हा बॉल वाईड येतोय. इथे वेग थोडासा कमी आहे परंतु लेंथ लाईन जर चांगली राहिली तर गोलंदाजी चांगली होऊ शकते. धाव फलक आता 22 अंकावरती जाऊन पोहोचलाय. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग करून बसलेत, फक्त उंच गेलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे, जज करण्याचा प्रयत्न करतोय आणि तिथे जजमेंट चुकलंय. आता बॉल डीप मध्ये चाललाय, प्रेक्षक वाट पाहतोय आणि आता हा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय की नाही. आणि सध्या तरी हो यस इट इज 4 मिळतील 4 धावा चौकार. हा स्ट्रोक ब्लाइंड स्ट्रोक होता जिथे ते कनेक्शन प्रॉपर नव्हतं परंतु रिझल्ट चांगला मिळालाय. आता हा थाईज वरती आदळलाय, बॉल मागे चाललाय. पाहूयात फिल्डर तिथे धावतायत. जोखीम घेण्याचा प्रयत्न दिसलेला नाहीत. बॉलच्या मेरिट वरती खेळतायत. प्रत्येक बॉल ज्या पद्धतीने येतोय त्याच दिशेमध्ये ते फटके खेळले जात आहेत. जास्त करण्याची काही गरज नाही असं सांगतायत. फील्ड पोझिशन ज्या पद्धतीने ठेवली आहे तशी गोलंदाजी करण्याचा प्रयत्न गोलंदाज करतायत. धावा आता 27 झाल्यात. हो क्रॉस बॅटेड ना याही वेळेस पुल अँड पॉवरफुल बॉलला केलाय गुल. अजून एक षटकार. क्युरीचे 33 धावा. वाकलनचा वाघ केतन मात्रेची ती आठवण ज्याच्या नावावरती आपण पाहिलं टेनिस विश्व जगतामध्ये ती एक भुरळ पाडणारी त्याची कामगिरी. एका खेळाडूच्या नावावरती याच खेळामध्ये 37 बाईक आणि 6 फोर व्हीलर राहिलेला खेळाडू केतन मात्रे. त्याचे संगीत. आणि आता ओव्हर क्रमांक 2 समाप्त. धावा झाला 33 विदाउट लॉट्स. ठीक.
चला तिसऱ्या षटकाची आता सुरुवात प्रेम यांच्याकडनं होत असताना पाहायला भेटेल आपल्याला. 33 ला धाव फलक म्हणजे हा एक ड्रीम स्टार्ट मिळालेला आहे. पॉवर पे अगदी कॅपिटलाइज केला गेलाय बॅटिंग करणाऱ्या टीम कडनं. सध्या तरी 2 ओव्हरमध्ये त्या तब्बल 33 धावा आल्यात आणि आता ते कमबॅक करण्यासाठी प्रेमला संधी आहे, कारण आता आउटफील्ड विखुरली गेली आहे. ते फील्ड रिस्ट्रिक्शन थोडंसं चेंजेस होत आहे. डीप मध्ये आता पेट्रोलिंग साठी ते फिल्डर तैनात केले जात आहेत. फील्ड पोझिशन पाहूयात. सध्या तरी बॅकवर्ड स्क्वेअर लेग डीप मध्ये तैनात आहे. मिड विकेट डीप मध्ये ठेवला गेलाय आणि त्यानंतर काऊ कॉर्नर डीप मध्ये आहे. तो थोडासा आता वाडिश पाठवला जातोय, लॉंग ऑन कडे येतोय आणि त्यानंतर एक लॉंग ऑफला फिल्डर असे जवळ आपण पाहत आहोत. आणि एक फाईन लेगला ही डीप मध्ये फिल्डर ठेवलाय. 4 फिल्डर ऑन साइडला आहेत आणि एक क्षेत्ररक्षक आपण पाहत आहोत लॉंग ऑफ. उर्वरित फर्स्ट स्लीपर आहे. शॉर्ट पॉइंट, शॉर्ट कव्हर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, हे फील्ड पोझिशन. आणि सध्या तरी आता प्रेम हे जाळं आखतोय. प्लॅनिंगच करावं लागेल. प्लॅनिंग मध्येच हे खेळाडू अडकू शकतायत, अन्यथा सध्या तरी दोन्ही सेट बॅटर झाले, चांगल्या धावा काढल्यात. तो स्टार्ट चांगला मिळालाय बॅटिंग करणाऱ्या टीमला, जिथे KT11 गिरणारे संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतायत. प्रेमला कमबॅक करावं लागेल. 33 वरती धाव फलक. ओव्हर पिच स्लॉट मध्ये आलाय, जाईल पार्किंग लॉट मध्ये. इट्स आउट ऑफ द पार्क. ज्याचं ध्येय मोठं, त्याचं स्वप्न मोठं, त्याचं संघर्षही मोठा असतो आणि सध्या तरी हा मोठा फटका मारलाय राहुल. या मॅच मध्ये ती विजयाची चाहूल देण्यासाठी फलंदाजी चांगली करतायत. तब्बल धावा झाल्यात आता 39 वरती धाव फलक. याही ओव्हरच्या पहिल्याच बॉल वरती षटकार आलाय, म्हणून तो आम्ही उल्लेख केला. स्वॅग से करेंगे सबका स्वागत. वाईट बॉल आता पंच कळवतायत. एक्साची मदत मिळून जाईल आणि आता धावा झाला टोटल 40. ओके, रिव्ह्यूची मागणी झालेली आहे. फिल्डिंग करणाऱ्या टीमनं पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलं आणि आता सध्या तरी जाऊयात आमच्या वॉर्ड रूम मध्ये. तिथे बॉल हा चेक केला जाईल. बॉल तो चेक केला जाईल, हाईट ती चेक केली जाईल आणि आता सध्या तरी ग्रामीण टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून आता हा बॉल चेक होतोय. वन बाउन्सची ग्वाही दिली जाते थर्ड पंचांकडनं. फेअर बॉल आहे, वन बाउन्स, कारण ती मुभा असते आणि उंच पुरा तो खेळाडू आहे, त्याचमुळे तो थर्ड पंचांचा इशारा वन बाउन्स. हो, आणि आता यावेळेस हा शॉट नाही तर रॉकेट आहे. 6 धाव संख्येचं हे पॉकेट आहे. षटकार. पहिली जातची ही मॅच आणि सध्या तरी धाव फलक 45 अंकावरती जाऊन पोहोचले. षटकारांचीच भाषा बोलतोय राहुल, कारण 10 बॉल खेळलाय आणि 31 धाव संख्येचं योगदान दिलंय. नितीन साथ देतोय. 6 बॉलचा खेळ त्यानेही केलाय आणि तिथे 13 धावा त्याने योगदान दिलंय आणि टोटल स्कोर कार्ड 45 झालंय. चौथा बॉल इनसाइड आउटला खेळायचं होतं, फसवलाय. आता फटका फसलाय, विकेटची गरज आहे आणि तो झेल सोडलाय. एक संधी ज्या ऑपॉर्च्युनिटी क्रिएट केल्या जात असतात त्या संधीचं सोनं होणं गरजेचं, परंतु तिथे ते संधीचं सोनं करता आलेलं नाही आणि विकेट येता राहिली. राहुलला जीवदान मिळालंय, कदाचित त्याचा फायदा तो होऊ शकतो. आता टीमला 46 झाल्यात, कारण चांगला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी तो बॅटिंग करतोय आणि लयबद्धता त्याने साधली आहे. प्रत्येक ओव्हरच्या पहिल्या चेंडूवरती त्यानंच षटकार मारलेत आणि प्रत्येक गोलंदाजाचे स्वागतच त्याने केलेत. चांगली बॅटिंग केली आहे.
ओ बाहेर जास्तसा वाटतोय, पाहूयात निर्णय काय येईल. सध्या तरी ती सिंगली काढून घेतली आहे, स्ट्राईक ही रोटेट झाली आहे आणि आता चेक करण्यासाठी सांगतायत. हा बॉल एक्झॅक्ट कुठे पडलाय, बॉल चेक केला जाईल. घडलंय काय आणि बिघडलंय काय, सध्या तरी हे बॉल आता थर्ड पंच चेक करतील. डिसिजन पुन्हा एकदा थर्ड पंचांकडे सोपवलं आणि सध्या तरी हा बॉल चेक होतोय. यस, इट इज नो बॉल, बाहेर पडलाय. हा नो बॉल आलाय, संकटच आहे. नो +1 आणि पुढचा बॉल उघडा डोळे पहा नीट, बॉल आहे फ्री हिट. ओ थोडस बॅकलिपला खाली ठेवलंय यावेळेस. पुन्हा तो पुल करण्याचा प्रयत्न होता, फिल्डर येत आहेत आणि थोडस मिसफिल्ड होईल. बॉलला सोडलंय आणि त्यानंतर थोडसा पायामध्ये तो दुखापतग्रस्त असं वाटतोय खेळाडू राहुल, आणि त्याचमुळे त्या जोखीम घेतल्या जात नाहीत. धावून पळून काढण्याचा प्रयत्न नाहीत. माइंडसेट एकच आहे, ते बिग हिट करायचे आहेत. षटकारांचीच भाषा बोलायची असं दिसलंय त्याची बॉडी लँग्वेज. 2च्या मदतीने धाव फलक 50 50 सांघिक हे हाफ सेंचुरी पाहायला भेटते टीमची. KT11 गिरणारे संघ. हो चांगला बॉल टेक ऑफ घेणारा होता, परंतु त्यालाही प्रत्युत्तर दिले फलंदाजांना. बॅटची कडा आणि बॉल मागे चाललाय. फाईन लेगला बीट करतोय चेंडू, सीमा पार, चौकार. चला पाण्याची ती मागणी होते, डिंक्स ब्रेक देऊयात. या स्पर्धेच्या अंतर्गत मित्रांनो आपण पाहत आहोत हे जे भव्य आणि दिव्य नियोजन जे आपण मित्रांनो पाहतात आतापर्यंत जाणता राजा चषकामध्ये, त्याच्यामध्ये आपण पाहत आहोत आमचे आयोजक जिथे प्रभाकरण्णा डगे साहेब यांची खूप सारी मेहनत आपण पाहत आहोत. ॲज अ नियोजनामध्ये पूर्णपणे हे मार्गदर्शन त्यांचं राहिलंय, हे नियोजन त्यांचं राहिलंय आणि त्यांनाच नेहमीच साथ देण्यासाठी या नियोजनासाठी आपण पाहत आहोत आमचे अनिलजी डगे असतील, प्रसादजी डगे असतील, आमचे शुभमजी डगे साहेब असतील, त्यानंतर आमचे नंदूजी मांडे, संदीपजी मांडे आणि त्यानंतर आमचे राजकुमारजी गामणे असतील, दत्तूदादा डगे असतील, रविदादा मांडे असतील, त्यानंतर आमचे अविनाशजी डगे असतील, नवनाथजी मते असतील, आदित्य डगे असतील, किरणजी डगे असतील, सचिनजी डगे, गोपीजी डगे आणि सचिनजी मांडे, आकाशजी डगे, रोहितजी मते, राजहंस डगे, दिलीपजी डगे, ऋषीजी डगे आणि डॉक्टर प्रभाकरजी डगे यांचे हे भव्य आणि दिव्य नियोजन मित्रांनो पाहत आहोत. हे स्पर्धेचं जाणता राजा चषक म्हणून आम्ही सातत्यानं पहिल्या दिवसापासून म्हणतो आहोत, लाख मोलाची स्पर्धा, स्पर्धा परंपरेची स्पर्धा, अस्मिता जपणारी आहे आणि सध्या तरी ही स्पर्धा अगदी पाहायला गेलं तर या विभागाचा मान वाढवणारे आहे अशी स्पर्धा आपण पाहत आहोत. जाणता राजा चषक 2026 आणि हे बहरदार नियोजन, हे आयोजन आपल्याला बेलगाव डगा यांचं पाहायला भेटते. धावा झालेला आहे 54, 3 ओव्हरला 54, विकेट गेलेली नाहीत. विकेटचा कॉलम अजूनही खाली दिसतोय. प्रयत्न तेच करावे लागतील. जिथे तुम्हाला कमबॅक करायचं असेल तर मग त्या विकेट येणं गरजेचं आहे. हो आता ही अशी पहिली ओव्हर राहिली आहे की तिथे पहिला बॉलला तो षटकार आलेला नाहीत. धनराज सेकंड स्पेल कंप्लीट करण्यासाठी तो आलेला आहे आणि आता तिथे चौथी ही ओव्हर पाहत आहोत. 54 ला विकेट गेलेली नाहीत. बॅटिंग चांगली झाली आहे गिरणारे टीम कडनं. ओव्हरला कमबॅक करावं लागेल. पुल केलाय, याही वेळेस फटका चांगला आहे, पॉवरफुल, आणि अजून एक चेंडू निघालाय, बाउंड्री लाईनची सैर करतोय. अजून एक षटकार. पहिला बॉल तर डॉट आला होता, मग दुसऱ्या बॉलवरती तो हल्ला बॉल झालाय आणि आता धावा झाल्या 60. लॉंगलेगला आता टार्गेट केलंय. फिल्डर डीप मध्ये बरोबर सेट केला गेला या चेंडूसाठी. बॉल हाताळणी चांगली या चेंडूवरती पाहायला भेटते. इथे सिंगल मिळून जाईल. 61 धावा धावफलकावरती. डगआउटला खुश करणारी फलंदाजी पाहायला भेटत आहे. सन्माननीय आमचे पुरुषोत्तमजी गुंजाळ साहेबांचंही शुभागमन झालेलं आहे या
तिसऱ्या दिवसामध्ये त्यांचं सहर्ष स्वागत आहे आणि पहा त्यांच्या स्वागतासाठी आला हा अजून एक षटकार. मनापासून आम्ही धन्यवाद डीजेचंही करतो, तरी मनापासून धन्यवाद आम्ही आमचे स्वयंसेवक जे आहेत, बॉल बॉय आहेत, त्यांचंही मनापासून आभार व्यक्त करत आहोत. आपण वेळ वाचवत आहात, आपण सगळ्यात महत्वाची भूमिका या स्पर्धेमध्ये पार पाडत आहात. आमची जी बच्चा पार्टी आहे त्यांचं पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करत आहोत. हो, आणि आता क्लॅपिंग होऊन जाऊ द्यात. हाफ सेंचुरीची चाहूल आणि इथे या स्पर्धेचा दुसरा हाफ सेंचुरी राहुलच्या बॅटमधनं आला तब्बल 50 धावा. चेंडू मध्ये 50 धाव संख्येची विध्वंसक आणि विस्फोटक फलंदाजी आपण पाहिली आहे. दुसरे नुसते पाहायला गेलं तर या इनिंगला त्याच्या इनिंग मध्ये षटकारांचीच भाषा बोलली गेलेली आहे. काय फटके खेळलेत आणि हे स्पर्धेचं दुसरा हाफ सेंचुरी आहे. काल पळशे टीमचा प्रवीण त्याच्या नावावरती ती पहिली हाफ सेंचुरी काल राहिली आणि आता धावा झाल्या 73. ओ मागे मारलाय आणि तिथे आता फटका फसलाय आणि आता फायनली ती विकेट मिळून जाईल. 50 धाव संख्येची त्या इनिंगला आता पूर्ण विराम मिळतोय आणि सध्या तरी ती आली आहे विकेट. राहुल होते बाद. धावा मिळून जातील. 200 मदतीने धाव फलक 75 75 धावा धाव फलकावरती. तो आकडा पार होईल का आज पाहूयात. काल 89 ते टार्गेट होतं आणि आज पाहूयात त्यापेक्षा पलीकडे कोणता संघ विचार करेल का. हो, चांगला स्ट्रोक आहे आणि हाही बॉलला पाठवला त्या स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. चेंडू झालाय सीमा पार. षटकार.
4.2 खेळ आतापर्यंत झाला आणि तिथे धाव फलक पुढे पुढे जात राहिलेला आहे. आता हा फटका फसलेला वाटतोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे रोशन, चांगला झेल पकडतोय. झटका दुसरा. 81 ला दुसरी विकेट. चला 81 ला तर 2 विकेट आता आल्यात. धाव फलक 81. 3 बॉल झालेत. अर्धा विकेट वरती पिचिंग. यावेळेस बॉल तितकाही चांगला नव्हता, परंतु तो स्ट्रोक कन्वर्ट करता आलेला नाही. मिस टायमिंग झाला फटका. विकेट बहाल केली जाते. धावत सुटलाय खेळाडू. मिळून जाईल विकेट. तिसरा झटका. प्रणव बाद झाला आणि आता नवीन खेळाडू योगेश येतोय. नॉन स्ट्राईक एंड वरती जाऊन थांबावं लागेल, कारण तिथे प्रपूर्ण कोणतेही प्रयत्न केलेले नाहीत धावा काढण्यासाठी. स्ट्राईक घेऊन खेळतोय. टायमिंग फसलं होतं. 81 धावा झाल्यात. आता हे चांगलं कमबॅक या अंतिम षटकामध्ये, जिथे पहिल्या चेंडूला 2, दुसऱ्या बॉल वरती षटकार आणि मग लगातारचे आता विकेट आले 2. 81 ला आता 3 विकेट गेल्यात. राहिले 2 बॉल बाकी. पाहूयात किती 11 गिरणारे संघ किती धावसंख्येपर्यंत पोहोचेल या मॅच मध्ये. हो, याही वेळेस चांगला बॉल. गती परिवर्तन पाहायला भेटते. ओळखलंय आता, आणि जेवढे वेगामध्ये टाकले तेवढे वेगाचा उत्तर वेगामध्येच फलंदाजांनी दिले आणि मग आता ते स्लोअर वन चेंडू हाताळले जात आहेत. अंतिम ओव्हरचा बॉल होता. पुन्हा हाताळावा लागेल. वाईट बॉल आलाय. आता धावा झाल्यात 82. 82 धावा धाव फलकावरती. फुलटॉस करून बसले त्यांनी. पाहूयात यावेळेस मिड विकेटला निघाला बॉल. एका टप्प्यानंतर चेंडू सीमा पार. महत्वाचा येतोय 4. येतोय चौकार. बॉल चेक करण्यासाठी सांगितलंय. वेस्टेज हाईट आहे की नाही सध्या तरी आता तो बॉल चेक होतोय. ओ, फेर बॉल आहे असं थर्ड पंच आमच्यापर्यंत तो निर्णय सोपवतायत. बॉल थोडासा डीप होतोय आणि तो येतोय चौकार. चौकाराच्या मदतीने धाव फलक पोहोचलाय. धावा झाला धाव फलकावरती 86. 86 झाल्यात आणि करायचे 87. ऑनलाईन फॉर्म चालू झालेले आहेत. जर कोणत्या खेळाडूंना जर सहभाग घ्यायचा असेल तर नक्कीच ते ऑनलाईन फॉर्म तुम्ही भरून घ्यायचे आहेत. येणारी 24 मार्च 2026 पासून ही भव्य दिव्य स्पर्धा आपल्याला अजून एक पाहायला भेटेल, जिथे जाणता राजा प्रीमियर लीग बेलगाव डगा पहिलं पर्व असेल त्या स्पर्धेचं. आणि त्याच्यामध्ये आपण खेळाडूंचे ऑनलाईन फॉर्म चालू आहेत. तर नक्कीच कोणाला खेळाडूंना जर सहभाग घ्यायचा असेल या स्पर्धेमध्ये तर नक्कीच ते ऑनलाईन फॉर्म भरून घ्यायचे आहेत. येणारी 24 मार्च ही जी डेट आहे, या डेटला ती स्पर्धा चालू होणार आहे. जाणता राजा प्रीमियर लीग बेलगाव डगा. आणि नक्कीच आपण पाहत आहोत त्या स्पर्धेसाठी आम्हाला खूप मोलाचं सहकार्य राहिलंय. ते आमचे प्रताप शेठ
चुंबळे साहेब असतील सामाजिक कार्यकर्ते आणि त्यानंतर अजिंक्य चुंबळे साहेब असतील त्यांच्याकडनं आम्हाला ते रोख रक्कम 51,000 रुपयाचं ते कॅश प्राइज त्या स्पर्धेसाठी मिळालेलं आहे। त्यानंतर आमचे तानाजी डगे साहेब आणि सतीशजी विसे साहेब हॉटेल 3 स्टार इनचे आणि त्यानंतर आमचे रामकृष्णजी मांडे साहेब यांच्याकडनं द्वितीय क्रमांकाचं ते पारितोषिक 31,000 रुपयाचं धनादेश आम्हाला मिळालेला आहे। त्यांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करत आहोत। आणि त्यानंतर जे तिसरं क्रमांकाचं पारितोषिक आहे या स्पर्धेत त्या स्पर्धेच्या अंतर्गत रामभूमी फार्म हाऊस प्रोजेक्टचे आमचे गणेशजी आरिंगळे यांच्याकडनं रोख रक्कम आम्हाला 21,000 रुपयाचा धनादेश प्राप्त झालेला आहे। त्या स्पर्धेमध्ये त्यांचेही मनापासून आम्ही आभार व्यक्त करत आहोत। आणि त्यानंतर ग्रामपंचायत सारोळचे विद्यमान सदस्य विनोद भाऊ मोहन नवले यांच्याकडनं आम्हाला चतुर्थ क्रमांकाचं जे 15,000चं कॅश प्राइज आहे तो धनादेश आम्हाला त्यांच्याकडनं मिळालेला आहे। तर त्यांचंही आम्ही या स्पर्धेच्या अंतर्गत मनापासून सगळ्यांचा आम्ही आभार व्यक्त करत आहोत। त्यानंतर ग्रामीण जी तुर्तीज आपण ही जी स्पर्धा पाहत आहोत या स्पर्धेच्या अंतर्गत ज्या ट्रॉफी आपण चमचमत्या पाहिल्यात त्या ट्रॉफी आम्हाला मिळालेल्या आहेत। सन्माननीय आमचे सचिन नाना नवले साहेब सामाजिक कार्यकर्ते आणि त्यानंतर मोहिनबाई शेख साहेब सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडनं आम्हाला त्या ट्रॉफीसाठी त्यांनी सहकार्य केलेलं आहे। तर त्यांचंही आम्ही या स्पर्धेच्या अंतर्गत मनपूर्वक आभार व्यक्त करत आहोत। त्यानंतर जे आपण स्पर्धा येणारी पाहणार आहोत त्या स्पर्धेच्या अंतर्गत आम्हाला ज्या ट्रॉफी सौजन्य झाल्यात त्या आमचे बाळाभाऊ नागरे साहेब सामाजिक कार्यकर्ते आणि त्यानंतर आमचे सामाजिक कार्यकर्ते समाधानजी भाऊ थोरात साहेब यांच्याकडनं त्या आम्हाला ट्रॉफीसाठी त्यांनी सौजन्य केलेलं आहे, ट्रॉफ्या पुरस्कृत केल्यात। तर या दोन्ही मान्यवरांचंही आम्ही या स्पर्धेच्या अंतर्गत मनपूर्वक आभार व्यक्त करत आहोत। प्रत्येक या विभागातील सामाजिक कार्यकर्ते असतील राजकीय कार्यकर्ते असतील सगळ्यांनी हे महत्त्वाचं सहकार्य आम्हाला ज्यांनी केले त्यांचं पुन्हा एकदा आम्ही या स्पर्धेच्या अंतर्गत आभार व्यक्त करत आहोत। जाणता राजा चषक सगळ्यांची स्पर्धा आपल्याला पाहायला भेटते कारण या विभागाला या स्पर्धेवरती हेवा वाटावं असं हे भव्य आणि दिव्य नियोजन आपल्याला पाहायला भेटतंय। टार्गेट कालचा तो 90चा आकडा गाठण्याचा प्रयत्न होत होता परंतु थोडस मागे राहिलेत। परंतु मी म्हणेन खूप मोठं टार्गेट आहे। पहिलीच मॅच आजच्या दिवसाची आहे। 87चं टार्गेट धावा चेसेबल आहेत की नाहीत सध्या तरी पाहिलं जाईल। 12वे खेळाडू सला कंपल्सरी आहेत लक्षात घ्या। येऊन थांबा कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा। उर्वरित अगदी आपण पाहत आहोत वैयक्तिक पारितोषिका आहेत ज्या खेळाडूंचे नाव आमच्यापर्यंत पोहोचणार नाहीत तो खेळाडू त्यामध्ये तो गृहीत पकडला जाणार नाहीत हेही लक्षात घ्या। वैयक्तिक पारितोषिक मित्रांनो आहेत ते नाव समजणं गरजेचे आहेत। XYZ जर टाकले तर भरपूर तसे ते खेळाडू असतील आणि मग त्यामुळे ते पारितोषिक तुम्हाला मिळून जाणार नाहीत हे लक्षात घ्या। त्यामुळे तो अतिरिक्त खेळाडू अजूनही आलेला नाहीत। चला लवकर या। चला पप्पू बॉलिंग मार्क वरती येत आहेत। पहिलाच बॉल खूपच चांगला तिथे आपल्याला पाहायला भेटतोय। सुनील आणि प्रेम स्ट्रायकर एंडला सुनील नॉन स्ट्राइक एंडला प्रेम ही जोडी पाहायला भेटते आणि सध्या तरी पप्पू यांचा पहिला चेंडू डॉट बॉल ही आपण पाहत आहोत। धावसंख्येचं जे टार्गेट आहे त्या टार्गेटचा दबाव आहे आता फलंदाजांवरती या इनिंग मध्ये कारण 87चं टार्गेट आहे। क्रॉस बॅटेडने चांगला स्ट्रोक खेळाय गॅप शॉट सिलेक्शन दाखवलंय वॅकेट एरिया मध्ये बॉलला आता पाठवलंय चेंडू निघालाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 चौकार। ती सुरुवात होणं गरजेचं आहे तो स्टार्ट मिळणं गरजेचं आहे या मॅच मध्ये तर या मॅचला मजा आहे आणि सध्या तरी प्रेक्षकही
आता ती गर्दी करतायत, जसा जसा वेळ होतोय तसं तसं तुडुंब गर्दी. खूपच चांगली ही मेहनत. अमोलजी गांगुर्डे यांच्याकडनं कॅश प्राइज आलेला आहे. 3 बॉलला 3 षटकार, 3 बॉलला 3 चौकार, 500 रुपयाचं कॅश प्राइज आलेला आहे. प्रेम गांगुर्डेसाठी हे कॅश प्राइज आलेला आहे आणि सध्या तरी आता हा बॉल चेक केला जातोय. यस इट इज फेअर बॉल. वाईड लाईनच्या आतमध्ये आहे. चांगला बॉल आहे. वाईड लाईनच्या तो आतमधनं गेलाय. तो चांगला डिलिव्हर्ड केलाय पप्पू यांनी आणि आलाय डॉट बॉल. हो सुनिक जड मध्ये केलाय हा ही बॉल. अपील होत होते आणि आता तो ओव्हर थ्रो ही झालाय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न राहुलचा आणि तिथे तो आता फायदा होऊन जाईल. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी मिळाली आहे. सिंगलची मदत. धावा झाल्यात आता 5. 4 बॉलला 5 धावा आल्यात. तो स्टार्ट आतापर्यंत मिळालेला नाहीत. मोठे फटके खेळावे लागतील तरच इथे धावा त्या ट्रेसेबल राहतील. बॅटची कडा नेते तिथे सॉफ्ट डिसमिसल. झटका क्रमांक पहिला. विकेट मिळते. फलंदाज बाद. चला आपण टॉस साठी यायचं आहे. पुढचा मॅच आपला आहे लक्षात घ्या. रिपोर्ट करायचा आहे टॉस साठी. टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबा. पुढच्या मॅचचा तो टॉस केला जाईल. तो तर सेकंड इनिंगचा खेळ आपण पाहत आहोत जिथे 87 चा चेस चालवला गेलाय. भीम टोला बेलगाव डगा या टीम कडनं आणि सध्या तरी धावा झाल्यात मात्र या पहिल्या ओव्हरला. अंतिम बॉल बाकी राहिलाय आणि तो हाताळण्यासाठी पुन्हा एकदा पप्पू. चांगला स्ट्रोक पाहायला भेटतोय. तिथे फिल्डर आहेत आणि आता बॉल बीट करून निघालाय. क्षेत्ररक्षकाला येतोय महत्वाचा 4 चौकार. असा तो मॅच असेल पुढचा मॅच. चला दोन्ही टीम कॅप्टन रिपोर्ट करायचे आहेत. ओके पळसवीर टीम कॅप्टन उपस्थित आहेत. गाळोशी टीम अशोक भाऊ डगे साहेब आपल्या शुभ असते तो टॉस होते पुढच्या मॅचचा. आपणही आम्हाला तिथे प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये उपस्थित आपणही व्हायचा आहे. डॉक्टर किसान यांचा तो टॉस बॉक्स आपण पाहत आहोत ज्याच्या माध्यमातून या स्पर्धेच्या अंतर्गत पहिलं पारितोषिक सौजन्य झालेलं आहे. 1,11 रुपयाचा 1,11,000 रुपयाचा धनादेश त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेच्या अंतर्गत सौजन्य झालेला आहे. आणि सध्या तरी त्या टॉस बॉक्स मध्ये आपण पाहत आहोत तो टॉस केला जाईल पुढच्या मॅचचा. बॉलर चला बॉलर नेम नकुल. एक्साचा प्लेयर असेल तर तो पाठवूनच द्या. ओव्हर पिच होता यावेळेस देखील आपण लॉफ्टेड हिट पाहत आहोत. वॉडिश लॉंग ऑफला फिल्डर तिथे कोणी दिसत नाही आणि आता बॉल निघालाय बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. चला सो आपण तो टॉस करत आहोत. होतोय पुढच्या मॅचचा टॉस. न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स.
चला टॉस बॉक्स मध्ये न्यूज येईल तोपर्यंत असलेला अजून एक चौकार, 4 धावा, धाव फलक 17. ओके, पळसवीर संघाने टॉस जिंकलाय. चला डिसिजन पेंडिंग आहे, निर्णय कळवायचा लगेचच. ओके, थ्रो बॉल तो चेक करण्यासाठी सांगितलेला आहे. एक्सेप्ट वरती, तिथे ऍक्शन वरती एक्सेप्ट घेतलाय. ओके, ती वॉर्निंग दिली आहे. पुढचा बॉल चेक केला जाणार आहे असं कळवत आहे तळपंच. यावेळेस या बॉल वरती त्या नजरा असतील. फेकी बॉल एक्सेप्ट. आणि इथे आता हाही चांगला बॉल आता पाहायला भेटतो आपल्याला. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये नकुलकडनं हाताळला गेलाय. वाईड लाईनला पकडून चाललेत हा बॉल. आणि सध्या तरी नकुलचा अजून एक डॉट बॉल येतोय. 17 धाबा झाल्यात. हे समीकरण आता थोडंसं अवघड होत चाललंय. खूपच मोठा पाठलाग आहे. 87चा टार्गेट आणि तिथे धाबा झाल्यात फक्त 17. हा वाईट बॉल येतोय. वाईट बॉलचा तो इशारा टप्पा पडल्यानंतर बाहेर चाललाय. अतिरिक्त धावा आता मिळून जाईल आणि आता धावा झाल्यात 18. 2 ओव्हर मध्ये त्या जास्तीत जास्त काढणं गरजेच्या होत्या. 30 ते 35 आल्या असतात तर तो स्टार्ट मिळाला असता. परंतु सध्या तरी आपण पाहत आहोत 1.4चा खेळ आतापर्यंत झाला आणि धावा झाल्यात फक्त 18. संघ पिछाडी भरती थोडासा दिसतोय. आघाडी घ्यायची असेल तर ते चौकार षटकार येणं गरजेचे आहेत. पहिल्या मॅच मध्ये ते एक इनिंग आपण पाहिली, धुवाधार इनिंग, जिथे आपण पाहिलं राहुलनं 15 बॉलला त्या 50 धावा कुठल्या होत्या आणि त्याच्या इनिंग मुळे ते एक मोठं टार्गेट सेट झालं. आणि आता मैदानाच्या आतमध्ये अजून एक डॉट बॉल. तशी एखादी इनिंग साकार करावी लागेल, परंतु इथे बॉल बॅट मध्ये ते संपर्क होत नाहीत. अतूट नातं असतं क्रिकेटमध्ये बॅट बॉलचं, परंतु ते तुटले असं दिसतंय. डॉट बॉल आला होता. हा आता बाहेर चाललाय. पुन्हा व्हाईट बॉल पण कळवत आहेत. अतिरिक्त यावेळेस ती धाव मिळून जाईल 1ची. धाव फलक 19. अंतिम बॉल राहिला या ओव्हरचा. तो स्टार्ट अजूनही मिळालेला नाहीत. मोठे फटके अजूनही आलेले नाहीत. सुनील आणि धनराज ही जोडी पाहायला भेटते. हा स्ट्रोक चांगला वाटतोय. पॉइंटला चेंडू निघालाय आणि आता क्षेत्ररक्षक पाठलागी करतोय, परंतु चेंडू निघतोय बॉडी लाईनच्या बाहेर. चौकार. ची गरज आहे. धाव फलक 23. 2 ओव्हर 23 धावा. 18 बॉल 64. तो पाठबळ सध्या तरी अजूनही दिला जातो खेळाडूंना की धावा चेसेबल आहेत आणि यश होऊ शकतात, कारण 18ला 64. एखादी ओव्हर इथून जर 20-25 धावसंख्येची आली तर मॅच बनून जाईल, कारण 18 बॉल 64 त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. 3 ओव्हरला ते 64 करायचे आहेत. रिक्वायर्ड 100 खूप वाढलाय, कारण 2 ओव्हरला तर फक्त 23च धावा काढल्या गेल्यात. KT11 गिरणारे संघ सध्या तरी मजबूत स्थितीमध्ये राहिलाय. चौथं षटक, सॉरी तिसरं षटक. पप्पू आपल्याला पुन्हा एकदा तो बॉलिंग मार्क वरती कंटिन्यू ठेवलं जाते बॉलिंग मध्ये. कारण पहिलं षटक त्याने चांगला हाताळले, त्याचमुळे तो प्लॅनिंग चांगलं दिसतोय. थोडासा कोण बनवतोय पहा. ज्या पद्धतीने लसित मलिंगा असेल, त्यानंतर श्रीलंकेचा अजून एक बॉलर आपण पाहिलाय, पथिरानाला पाहिलं असेल, त्या पद्धतीने हे ऍक्शन सध्या तरी पाहायला भेटते. क्रॉस अँगल न बरोबर तो बॉल डिलिव्हर्ड करतोय आणि मग तो कोण बनतोय आणि त्यामुळे ते फटके खेळणं थोडेसे अवघड होत चाललेत. यॉर्कर तर हाताळलेले नाहीत, परंतु सध्या तरी ती लेंथ लाईन चांगली आहे. कारण माहित आहे विकेट पेक्षा आता डॉट बॉल महत्वाचे आहेत, कारण धावा भरपूर साऱ्या आहेत. 17ला आता 64 करायचे आहेत. पुन्हा चांगला बॉल. याही वेळेस तोच प्रयत्न राहिलाय. अवे फ्रॉम दी बॉडी, रिच पासून बाहेर ठेवला, बॉडी पासून बाहेर ठेवला तर मग फायदा होईल. कॉन्सन्ट्रेशन चांगला राहिलंय.
अचूक टप्पा हे महत्वाचं असतं वेगापेक्षा, आणि सध्या तरी आपण पाहतो वेगही आहे आणि अचूक टप्पाही आहे, त्यामुळे आपण पाहत आहोत गोलंदाजी चांगली होत चालली आहे. आता सफळ झाले होते, आता पायामध्ये टाकलाय, हा वाईड यॉर्कर होता. क्रिकेटचा अजून एक ब्रह्मास्त्र आपण ज्याला म्हणतो तो चेंडू सध्या तरी हाताळलाय. लगातार डॉट बॉल या ओव्हर मध्ये आपल्याला पाहायला भेटलेत. एक चांगली गोलंदाजी आपण सगळेजण पाहत आहोत पप्पू या गोलंदाजाकडनं. स्पेल चांगला राहिलाय त्याचा आतापर्यंत. हो, लगातारचा हा चौथा आलाय डॉट बॉल. बॉलिंग खूपच चांगली झाली आहे, ते प्रत्युत्तर फलंदाजाला देता आलेलं नाहीत. फुटवर्क थोडस चेक करावं लागेल, फुटवर्कचा अभाव थोडासा फटक्यामध्ये जाणवतोय. सहसा मारू देणार नाहीत, ते स्ट्रोक तुम्हाला बनवून खेळावे लागतील. आणि सध्या तरी पप्पू आता ती लयबद्धता साधतोय गोलंदाजीमध्ये. 14ला 64. आता फायनली ते कनेक्शन राहिलंय. हाही ओव्हर पिच बॉल होता, चांगला चेंडू, मोठा स्ट्रोक खेळू दिलेला नाहीत. सिंगल फक्त मिळेल, सिंगलच्या व्यतिरिक्त काही नसेल. आणि आता धावा झाला धाव फलकावरती. 24-13ला 63 करायचे आहेत. अंतिम चेंडू. आता हा सामना फसलाय. याच ओव्हरला त्या 20 ते 25 येणं गरजेच्या होत्या, परंतु तिथे ते एकच आले आहे 5 बॉलला. लोवा फुलटॉस, हाही चांगला बॉल आहे, पायावरती जाऊन आदळलाय. आता धावसंख्येचा प्रयत्न झालाय, डायरेक्ट हिटही करण्याचा प्रयत्न होत होता आणि तिथे पाहत आहोत मिळून जाते ती फक्त सिंगल. ओव्हर समाप्त. 12ला करायचे आहेत 62 धावा. पळसवीर संघाचे कॅप्टन, चला आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. पळसवीर संघ, हो बोल्ड होत आहे त्यांनी आता राहुलच्या खात्यामध्ये विकेट. पळसवीर टीम, चला आपल्याला त्या सूचना येतात, लक्षात घ्या. आयोजकांशी आपण संपर्क करायचा आहे, कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. पळसवीर टीम, आविष्कार गांगुर्डे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी आलाय. एक सिक्सर साठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आलं होतं, परंतु तिथे ते डिस्टन्स कव्हर झालेलं दिसत नाहीत. आणि आता दुसऱ्याही धावसंख्येचा ते प्रयत्न करतायत, कारण जसं कॅश प्राइज लावला आता स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न होतोय. धावा झाला आता 27. ओके, एक धाव शॉट अर्जित केली जाते, मग एकच मिळेल. आणि मग आता धावा झाला धाव फलकावरती 26. सामना पूर्णपणे कठीण झालाय. 10ला 61 करायचे आहेत. अजून एक चांगला बॉल राहुल कडनं. अष्टपैलू खेळाडू आपल्याला पाहायला भेटलाय. ऑलराऊंडरची भूमिका खूप महत्वाची राहिली आहे त्याची. बॅटिंगला 50 धावा त्यानं कुठल्या, आणि आता बॉलिंग मध्ये ती चुरस दाखवतोय. ओबा पिच होता, विशेपला फटका चांगला राहिलाय. आणि आता हा बॉल अडवण्याचा प्रयत्न तिथे क्षेत्ररक्षक करतोय. बॉल अडवलाय, बॉल फेकी होईल तोपर्यंत ती सिंगलच मिळते. पळसवीर टीम, चला आपण लवकरात लवकर आमच्या आयोजकांना रिपोर्ट करायचा आहे. कॅप्टन संपर्क साधा. ऑफिशियली अंतिम पुकार आहे तुम्हाला. पळसवीर टीम, यानंतर जर उपस्थित झाला नाही तर पेनल्टी दिली जाईल, लक्षात घ्या. आयोजकांच्या सूचना आहेत. 28 धावा धाव फलकावरती. 7 बॉलला धावा करायचे आहेत 59. ओ, जेलचा तो प्रयत्न होता, परंतु तिथे जेल सोडलाय.
आणि मग त्यानंतर आपण पाहत आहोत तिथे बॉल फेकी होतोय तोपर्यंत प्रयत्न राहिलेले नाहीत दिसत. ओव्हर समाप्त होईल. औपचारिकता बाकी आहे. 6 बॉलला 57. विजय आणि पराभव यामधील अंतर जास्तच राहू शकते कारण 6 बॉलला 57. आता सामना वन साइड होत चाललाय. पळसवीर टीम योगेश आपल्याला पाहायला भेटतो अंतिम षटकामध्ये आणि आता तो डायरेक्ट हिट झालाय. काम तमाम होईल आणि यस मिळून जाईल. विकेट फलंदाज बाद. पाच बॉलला 57. मॅचची मजा आता ती कमी होते कारण सामना थोडासा वन साइड आता झालाय. पहिला इनिंगला तर धावा 86 आणि 87 चा तो पाठलाग आणि त्या चेसिंग करत असताना 30 झाल्यात. 5 ला 57. संघ पिछाडीवरती चाललाय. भीमटोला हा संघ ते भीमटोले पाहायला भेटले नाहीत आणि त्याचमुळे तो संघ आता पिछाडीवरती चाललाय. मुश्किल आहे आता हा सामना चेस करण्यासाठी. रोशन आले प्लेसमेंट करण्याचा प्रयत्न. स्ट्रोक चेक करायचा होता तिथे बॉल बीट करून निघालाय. अजून एक डॉट बॉल. बॉलिंग बॅटिंग फिल्डिंग तिन्ही फॉर्मॅट मध्ये ओरछोड कामगिरी राहिली आहे KT11 गिरणारे टीमची. 4 ला 57. ओ बोल्ट. अजून एक विकेट फलंदाज बाद. चला विक्रम जात आहेत. थोडस फास्ट जायचं आहे. 3 ला आता 57 करायचे आहेत. तीन बॉलला 57. ती औपचारिकता कंप्लीट केली जाते आता गोलंदाजाकडनं या मॅच मध्ये. खूप मोठं टार्गेट पोहोचता आलेलं नाही त्या टार्गेट पर्यंत कारण त्याचं होतं तो स्टार्ट मिळाला नाही बॅटिंग मध्ये. हा स्ट्रोक चांगला होता परंतु धाव काढण्याचा प्रयत्न झालेला नाही. अजून एक चांगला बॉल डॉट बॉल येईल आणि आता 2 बॉल राहिलेत. चला पुढची मॅच. दोन्ही संघ आता रेडी राहा. फिल्डिंग करणारी टीम फिल्डिंग साठी आपण सज्ज व्हा. मॅच झाला लगेचच आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. 1 बॉलला 57. आणि अशा पद्धतीनं हे मेडन षटक या स्पर्धेचं आपल्याला पाहायला भेटलंय. अभिनंदन टीम. मैदानाच्या आतमध्ये विजयाचा जय जयकार KT11 गिरणारे संघाचा.